नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण आता महाडीबीटी या पोर्टलवर पोहोचलेलो आहे आणि इथे महत्त्वाची सूचना आपण बघू शकता। महाडीबीटी पोर्टलवरील मॅट्रिकोत्तर, मॅट्रिक पूर्व, संजय गांधी, श्रावण बाळ, मुख्यमंत्री वयोश्री या ज्या सगळ्या 72 योजना आहेत त्या सध्या तात्पुरत्या स्वरूपात या साईडवरून सस्पेंड करण्यात आलेल्या आहेत। आणि जर आपण इथे खाली गेलात तर आपल्याला इथे महाडीबीटी 2.0 हे नवीन व्हर्जन बघायला मिळणार आहे। ठीक आहे मित्रांनो, आपण सर्वप्रथम हे जाणून घेऊया की महाडीबीटी वरील हे आयडी काय आहे। ठीक आहे, तर महाडीबीटी आयडी म्हणजे काय? जेव्हा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती किंवा इतर सरकारी योजनांसाठी अर्ज करण्यासाठी नवीन नोंदणी किंवा नवीन रजिस्ट्रेशन करता त्यावेळी तुम्हाला एक युजर नेम दिला जातो, त्याला महाडीबीटी आयडी म्हणतात। हा आयडी कशासाठी लागतो? तर पोर्टलवर लॉग इन करून विविध योजनांचे अर्ज भरण्यासाठी, त्याच्यानंतर भरलेल्या अर्जाची स्थिती बघण्यासाठी आणि दरवर्षी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करण्यासाठी आपल्याला या महा आयडीचा उपयोग होणार आहे। ठीक आहे, तुमच्या महाडीबीटी आयडी विसरला असल्यास आपल्याला तो संकेतस्थळावरून फॉरगॉट करता येतो किंवा आपला युजर आयडी जो आहे तो आपला आधार नंबरच राहणार आहे। आपली जन्मतारीख आणि ते टाकल्यानंतर आपण हा रजिस्टर्ड केलेल्या मोबाईलवर म्हणजे आपल्या आधारच्या लिंकवाल्या मोबाईल नंबरवरून आपण तो रिसेट करू शकतो। याची ही बेसिक माहिती आपण इथे मिळवली। आपल्याला इथे महाडीबीटीवर सगळ्या योजनांसाठी अप्लाय करावं लागणार आहे। त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नोंदणी करावं लागते। नोंदणी करण्यासाठी जर आपण नोंदणी करा या बटनावर क्लिक केलं तर आपण इथे बघू शकता की आपल्याला महा आयडी जो आहे तो आपल्या आधार क्रमांकानुसार तयार होणार आहे। ठीक आहे, सर्वप्रथम आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकायचा आहे। इथे आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथे टिक मार्क करायचा आहे आणि OTP साठी आपल्याला इथे क्लिक करावं लागणार आहे। त्यानंतर आपला आधारला जो लिंक आहे मोबाईल नंबर, त्या मोबाईल नंबरवर आपल्याला OTP येणार आहे आणि तो OTP आपण इथे टाकायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर याप्रमाणे स्क्रीन आपल्या समोर येणार आहे। यामध्ये आपल्याला बरीचशी माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर आपल्याला खाली इथे टिक मार्क करायचा आहे आणि टिक मार्क केल्यानंतर आपल्याला इथे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, स्वीकृती करा या बटनावर आपण क्लिक केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती आपल्या समोर इथे येणार आहे आणि आपली वैयक्तिक माहिती, आपलं नाव, त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक आपल्याला इथे टाकायचा आहे, त्यानंतर आपला आधार क्रमांक, ईमेल आयडी टाकायचा आहे आणि त्यानंतर पत्त्याची माहिती जी आपल्या आधारवर आहे ती आपल्याला इथे दिसणार आहे। ठीक आहे, त्यानंतर खाली जो दिलेला कॅप्चर असतो कॅप्चर आपल्याला इथे भरायचा आहे आणि तो भरल्यानंतर आपल्याला सबमिट बटनावर म्हणजे पुढे जा बटनावर क्लिक करायचं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे आधारला लिंक, तिथे आपल्याला OTP येणार आहे आणि जो ईमेल आयडी आपण टाकला होता तिथे देखील आपल्याला OTP येणार आहे। त्यामुळे दोन्ही ठिकाणचे OTP आपल्याला इथे टाकायचे आहे। आपण पहिले सर्वप्रथम मोबाईल आणि ईमेलचा OTP टाकल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे। आपण इथे बघू शकता महा आयडी निर्मिती प्रक्रिया आपली सुरू आहे आणि 24 तासाच्या आत आपला हा महा आयडी तयार होऊन येणार आहे। महा आयडी तयार झाल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवण्यात येणार आहे आणि 24 तासाच्या कालावधीमध्ये हा निर्माण होणार आहे। तर याप्रमाणे आपल्याला महा आयडी बनवायचा आहे। त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येणार आहे। मित्रांनो, याप्रमाणे इम्पॉर्टंट माहिती मी माझ्या चॅनलवर देत असतो, त्यामुळे माझ्या चॅनलबरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, त्यांना देखील याची माहिती मिळू द्या। धन्यवाद मित्रांनो।